सिनेमा बनवताना त्याचा मुख्य पाया असतो ती म्हणजे कथा. काही वेळेला या कथा लिहिल्या जातात, अनेक पुस्तकांमधून घेतल्या जातात किंवा इतर भाषिक सिनेमांमधून इन्स्पायर होऊन लिहिल्या जातात. असेच अनेक बॉलिवूड सिनेमे आहेत जे मराठी सिनेमांपासून इन्स्पायर होऊन बनवलेले आहेत. या सिनेमांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 2008 मध्ये आलेला गोलमाल रिटर्न्स हा बॉलिवूड सिनेमा 1989 मध्ये आलेल्या फेकाफेकी या सिनेमाचा रिमेक आहे. फेकाफेकी या सिनेमात अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, सविता प्रभुणे यांच्या मुख्य भूमिका होत्या. 1996 मध्ये आलेला मासूम हा बॉलिवूड सिनेमा 1994 मध्ये आलेल्या माझा छकुला या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. माझा छकुला या सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांची मुख्य भूमिका होती. तर याचं दिग्दर्शन केलं होतं ते म्हणजे महेश कोठारे यांनी. 2018 मध्ये आलेला धडक हा बॉलिवूड सिनेमा 2016 मध्ये आलेल्या सैराट या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. सैराट या सिनेमात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांची मुख्य भूमिका होती. 2021 मध्ये आलेला अंतिम द फायनल ट्रूथ हा बॉलिवूड सिनेमा 2018 मध्ये आलेल्या मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेते प्रवीण तरडे, ओम भूतकर, क्षितिज दाते यांची मुख्य भूमिका होती. 2021 मध्ये आलेला मिमी हा बॉलिवूड सिनेमा मला आई व्हायचं या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेत्री उर्मिला कोठारेची मुख्य भूमिका होती. 2017 मध्ये आलेला पोस्टर बॉयज हा बॉलिवूड सिनेमा 2014 मध्ये आलेला पोस्टर बॉयज या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. या सिनेमामध्ये दिलीप प्रभावळकर, अनिकेत विश्वासराव यांची मुख्य भूमिका होती. 2014 मध्ये आलेला मुंबई दिल्ली मुंबई हा बॉलिवूड सिनेमा 2010 मध्ये आलेल्या मुंबई पुणे मुंबई या मराठी सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमात अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका होती. मराठी सिनेमांपासून इन्स्पायर होऊन बनवलेले हे बॉलिवूड सिनेमे. यातला तुमचा आवडता सिनेमा कोणता हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.